brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना पायाच्या दुखापतीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. कुस्ती खेळताना 29 वर्षांपूर्वी झालेल्या दुखापतीचा त्रास पुन्हा उद्भवल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रिया करण्याचं सुचवलं. त्यानुसार मोहोळ यांच्या पायावर ही शस्त्रक्रिया पार पडली आहे. परिणामी आता त्यांना महिनाभर सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे. दरम्यान मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या आजारपणाबद्दल सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे. मोहोळ यांनी एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय, क्षमस्व, पण 1 महिन्याची सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे. कोल्हापूर येथे 29 वर्षांपूर्वी कुस्ती खेळताना झालेली दुखापत आणि या दुखापतीमुळेच कुस्ती कायमची सुटली. मात्र इतकी वर्ष या दुखण्याकडे दुर्लक्ष केलं. पण आता 29 वर्षांनंतर हळूहळू तो त्रास वाढू लागला होता. त्यामुळे शेवटी डॉक्टरांनी या शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसल्याचं मला सांगितलं. त्यानुसार ही शस्त्रक्रिया करण्यात आली, असं त्यांनी सांगितलंय. शस्त्रक्रियेविषयी अधिक माहिती देताना मुरलीधर मोहोळ म्हणालेत की खरं तर संसदेचं अधिवेशन सुरू असतानाही मला पायाची शस्त्रक्रिया करावी लागली. अधिवेशन आणि कामानिमित्त होणारा देशभरातील प्रवास, माझ्या पुणे लोकसभा मतदारसंघातील नागरिकांशी संपर्क आणि इतर कामं, तसंच यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा, या सगळ्यांचं काय, दुखापतीच्या त्रासापेक्षा या सगळ्याचा त्रास जास्त होतोय, अशा भावनाही मंत्री मोहोळ यांनी बोलून दाखवल्यात. दरम्यान मला माहिती आहे की तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वादाच्या जोरावर मी लवकरच बरा होऊन महिन्याभरात पुन्हा तुमच्या सर्वांच्या सेवेत हजर होईन, तेही पहिल्यापेक्षा जास्त जोमाने, असा विश्वासही मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केलाय. दरम्यान चंद्रकांत पाटलांनीही याविषयी पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय, मुरलीधर अण्णा मोहोळ, संसदेचं अधिवेशन सुरू आहे. आपले लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे हात बळकट करणारे महाराष्ट्रातले 2 हात आता या अधिवेशनात सहभागी होऊ शकणार नाहीत, याची खंत जरूर वाटते. पण वडिलकीच्या नात्यानं तुम्हाला आणि तुमच्यासारख्याच राजकारण्यातल्या माझ्या अन्य तरुण मित्रांनाही सांगतो, तब्येत सांभाळा. दुखणं खुपणं असेल त्याकडे वेळीच लक्ष द्या. आपलं जनसेवेचं व्रत पुढे नेण्यासाठी स्वतः तंदुरुस्त असणंही तितकंच गरजेचं आहे, असं सुद्धा चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय. मुंबई तक ब्युरो रिपोर्ट.